आज मी तुम्हाला 32 साईज पेपर कटिंग दाखवणार आहे. तर त्यामुळे ना व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर 32 साईजसाठी हे माप काढत आहे. तर उंची आहे 13.5, तर त्यामध्ये एक ॲड करून 14.5 झालं. आणि नंतर आता रुंदी घ्यायची. तर छातीचा चौथा भाग 8 आणि त्यापुढे 2 इंच किंवा 1.5 इंच तुमच्या चॉईसनुसार तुम्ही इथे मार्जिन ॲड करू शकता, शिलाई मार्जिन. तर मी इथे 2 इंच घेत आहे शिलाई मार्जिन. आता 2च्या वर जर जास्त घेतली ना तर मग आपलं ब्लाऊज आहे ना हे फिटिंगमध्ये आहे ना खूप मोठं मग कापड सुटतो आणि मग आपल्याला आहे ना ते खूप जाड वाटतं. त्यामुळे 2 परफेक्ट आहे. तर इथे आहे ना मस्त मी बॉक्स करून घेतला आहे. वरतून पण 10 आणि खालून पण 10 असं करून बॉक्स केला. नंतर गळा 2.5 इंच, शोल्डर 5.5 इंच. आता शोल्डर आपल्या साईजनुसार असतं. तर त्याचा आहे ना मी चार्ट देते तुम्हाला एक वेळेस पुढच्या व्हिडिओमध्ये करून. आणि इथून आता मुंडा घ्यायचा आहे. तर 32 साईजसाठी 5.5 मुंडा आणि परत इकडच्या साईडनं पण 5.5 भरतंय का ते चेक करून घ्यायचं. अजिबात कमी जास्त होऊ द्यायचं नाही. आणि आता आपण जिथं 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली होती तिथून 2 इंच घ्यायचं आणि ह्याचं सेंटर काढायचं मुंड्याचं. तर ह्याचं सेंटर येते 2.25 आणि मग मधातून आहे ना 1.5 इंचाला मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला बरोबर कॉर्नरवरून. तर इथे पाठीमागच्या ह्याचा बॅक साईडचा इथे मी गोल आकार असा देऊन घेतलेला आहे. आणि आता आहे ना आपल्याला पाठीमागचा गळा काढायचा आहे. तर ह्याच्या गळ्याची उंची जी आहे ना तर 10.5 आहे. आणि मग इकडून पण 2.5 घ्यायचं आणि वरचं 2.5 आणि खालचं 2.5 दोन्ही मिळूनला अशी स्ट्रेट लाईन काढून घ्यायची. तर तुम्ही स्केलचा वापर करू शकता. स्केलनं खूप छान आपल्याला स्ट्रेट लाईन वढता येते. आता आहे ना आपल्याला आपली ही बॅक साईडची सर्व मापे काढून झालं आहे. तर ह्याचं आता कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे आहे ना बॅक साईडचं मी कटिंग करत आहे. आता तुमच्या आवडीनुसार पाठीमागचा गळा, पान गळा, गोल गळा, पंचकोनी गळा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर आता मी पुढं कोणता घेणार आहे तर मी तुम्हाला आहे ना ज्यावेळेस मला ब्लाऊज कट करायचा आहे त्यावेळेस मी दाखवल. आता बॅक पार्ट ठेवून आता आपल्याला फ्रंट पार्टचं मार्किंग करायचं आहे. तर इथं मी बॅक पार्टनं खाली 1/2 इंच एक्स्ट्रा घेतला आहे आणि जसं आहे तसं इथं मी मार्किंग करून घेतले आहे. तर खाली आहे ना आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आहे. हे बघा तुम्हाला इथं पेपरमध्ये खाली दिसलं आहे मी 1/2 इंच शिल्लक घेतला आहे बॅक पार्टपेक्षा. आता इथून आहे ना परत 2.5 इंच गळा घ्यायचा आणि शोल्डर 5.5. तर इथं बरोबर भरलेला आहे. आपण जसं पाठीमागे घेतलं होतं तसंच इथं टाकून घेतलं आहे. त्यामुळे तो बरोबर 5.5 भरते. पुढचा गळा 6 इंच, 1/2 इंच शिलाई मार्जिनसाठी सर्व टोटल मिळून 6.5. आणि इथून पण कॉर्नर ओढून एक हे घ्यायचं इंच घेऊन गोल राऊंड द्यायचं. इथं पण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळा घेऊ शकता. पंचकोनी पानगळा आहे. आता इथे ना आपण मुंडा घेतला होता 5.5, परत इथे 5.5ची मार्किंग करून घ्यायची आणि परत स्केलच्या साह्यानं अशी स्ट्रेट लाईन वढून घ्यायची. आता समोरच्या मुंड्यासाठी 1 इंचावरती घ्यायचं. मी जरा असं करून तुम्हाला दाखवते. इथून 1 इंच बरोबर घ्यायचा म्हणजे पाठीमागचा 1.5 आणि समोरचा 1 असं. तर तिथं पण गोल असा आकार देऊन घ्यायचा. इथे आपला पुढचा पण गळ्याचा मुंड्याचा आकार देऊन घेतला. आता प्रिन्स कट 32 साईजसाठी 3.5 इंच रुंदी, त्याच्यासमोर आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे जो की प्रिन्स कटचा शेप देण्यासाठी. आणि टक्सची उंची 3.5 इंच स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. आता इथं पण 3.5 भरते का ते पाहायचं. तर बरोबर भरलेला आहे आपल्या इथे आणि गोल शेप देऊन घ्यायचा. आता बरोबर कॉर्नरमध्ये पण नाही घ्यायचा. हलक्या हाताने आपल्याला जसा परफेक्ट वाटेल तसा देऊन घ्यायचा. तर इथे माझा 3 नंबरचा शेप हा परफेक्ट आहे. परत जिथून 1.5 घेतला त्याच्यावरही पण 1.5 घ्यायचं आणि प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा पानगळ्यासारखा. एकदम सोपा आहे. हलक्या हाताने पानगळ्यासारखा शेप देऊन घ्यायचा. परफेक्ट आपला प्रिन्स कटचा शेप येतो. आणि परत इकडे 1.5 इंच घ्यायचं. आपण जिथं 10 इंच घेतले का त्याच्यासमोर 1.5 इंच घ्यायचं, कारण आपल्याला इथे टक्स द्यायचा आहे. त्यामुळे आपला पप व्यवस्थित यावा म्हणून आपल्याला
1.5 इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि मग 1.5 इंच जे आपण घेतो ना, तर मग आपला रुंदी कमी पडणार नाही आपल्याला. आता जिथे 1 इंच घेतलं होतं ना, जिथून शेप दिला आहे ना, तिथून असं क्रॉसमध्ये त्या 1/2 इंचापर्यंत क्रॉस लाईन ओढून घ्यायची. तर इथे मी आहे ना कटिंग करून घेतलं आहे. तर सॉरी बरं का, कट करताना मला माहीतच नाही व्हिडिओ चालू आहे का नाही. तो माझ्याकडून व्हिडिओ चालूच नव्हता आणि तसंच कट झालं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवल कटिंग करताना. तर इथे ना कटिंग झाली होती. आता बाही कटिंग करायची होती. बाही कटिंगसाठी इथे डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आपल्याला. आता बाहीची उंची 5 आहे, त्यामध्ये 1/2 इंच घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी. तर मी इथे 5.5 इंच घेतला आहे आणि रुंदी छातीचा चौथा भाग 8, 1/2 इंच शिलाई मार्जिन. आता मी तुम्हाला आहे ना हे एकदम मराठीमध्ये आणि माझ्या भाषामध्ये तुम्हाला सांगत आहे. आणि नंतर इकडून पण 8.5 आणि इकडून पण उंची पण 5.5 व्यवस्थित घ्यायचं. स्केलनं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे स्ट्रेट लाईन येते आपली. अजिबात वाकडं तिकडं होत नाही. आणि आपण अंदाजानंच घेतलं ना, स्केलच्या साहाय्यानं न घेता, तर आपला खालीवर भाग होऊ शकतो. त्यामुळे स्केलनंच मार्जिन करून घ्यायचं. आणि नंतर आपला हे बॉक्स रेडी झाला होता. आता इथे कॅफ हाईट घ्यायची आहे. तर इथे कॅफ हाईट 2.25 घ्यायची आहे. तर तुम्हाला आहे ना कोणत्या बाहीला कॅफ हाईट किती घ्यायची त्याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन तुमच्यासाठी. नंतर जिथून कॅफ हाईट घेतली तिथून मधात 1 इंच, बॉटमला 1 इंच, अशा 3 आपल्याला हे करून घ्यायचे आहेत. 3 ठिकाणी 1-1 इंचाच्या मार्किंग करून घ्यायच्या आहेत. आणि जिथून कॅफ हाईटपासून 1 इंच आणि इकडून जे 1 इंच घेतलं होतं त्याचं स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आणि त्याचा मध्य काढायचा आहे. तर ह्याचा हे सर्व मिळून 7 इंच भरतं आणि त्याचा मध्य होतो 3.5 होतो. आणि मग जे 3.5 भरलं का तिथे एक मार्किंग करून घ्यायची आणि त्या 3.5चा परत मध्य काढायचा 2.25. इकडून 2.25 आणि इकडून 2.25 असं आपल्याला 3 मध्ये मार्जिन करून घ्यायची आहे. आणि जिथून पॉईंट आहे ना तिथून वरती 1 इंच आणि इकडच्या पॉईंटपासून खाली 1 इंच असं करून इथे छान असा शेप देऊन घ्यायचा आहे. आता तुम्हाला बाहीचा पण मी परफेक्ट असा चार्ट काढून देईल. आणि नंतर जे कॅफ हाईट आणि बॉटमची साईड आहे ना तिथून खाली 1 इंच रेष ओढून घ्यायची. तुम्ही इथे पाहू शकता मी कशा पद्धतीने मार्किंग केली आहे. स्ट्रेट आहे ना एकदम परफेक्ट. तिथून आपल्याला बाहेरून कट करून घ्यायचा आहे आणि नंतर बाही ओपन करायची. तर ओपन केल्यावरती आहे ना जो खोलगोटे भाग आहे ना तो कट करून घ्यायचा. तर हा जो खोलगटे भाग आहे तो समोरून येणार आणि जो उंचवट्याचा भाग आहे तो पाठीमागून येणार. तर ह्या अशा पद्धतीने मी कटिंग केलेली आहे. मी काही एवढी प्रोफेशनल नाही आहे, पण मला परफेक्ट असं शिवता येतं, तर तेच मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर हे तुम्ही इथे पाहू शकता बॅक साईड, फ्रंट, बाही हे सर्व आपली व्यवस्थित आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल